श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी पिवळी भडंग, यालाच मुरमुरा असे म्हणतात। मी आमच्या घरातील प्रसादासाठी आणलेले चिरमुरे अगदी मऊ पडले होते, म्हणून त्याच्यापासून मुरमुरा तयार करण्याचं ठरवलं। त्यासाठी मी सर्व चिरमुरे एका भांड्यात काढून घेतले। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुमच्यातही असतील तर तुम्ही त्याची भडंग बनवू शकता। त्यासाठी मी इथे मिरची चिरून घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 वाटी कढीपत्ता, मोहरी 1 चम्मच, हळद 1 चम्मच, लसूण आणि जिरे आणि धण्याची पावडर घेतली आहे। इकडे मी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवत आहे। आपल्या गरजेनुसार आपण मसाले कमी जास्तही करू शकता। आता या गरम झालेल्या तेलामध्ये मी मोहरी टाकत आहे। मोहरी तडतडून झाल्यानंतर आपण मग हिरवी मिरची चिरलेली घेऊ शकता। माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती, त्यामुळे मी लाल मिरची चिरून त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता ही मिरची आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे। इकडे मी एका कढईमध्ये तेल होतं, त्याच्यामध्ये कढीपत्ता खरपूस तळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, अगदी खरपूस असा हिरवागार झाल्यानंतर हा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे। मिरची छान खरपूस भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जरा थोडेसे तळल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे। लसूणही अगदी खरपूस भाजायचं आहे, त्याला जास्त ओलसर ठेवायचा नाही, त्यामुळे आपली भडंग मऊ होण्याची शक्यता असू शकते। आता लसूण जरा खरपूस भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढी हळद टाकायची आहे। आता हळद टाकल्यानंतर आपण जिरे आणि धण्याची पावडर जी केली होती, ती धण्याची पावडर घालून घ्यायची। जिरे धण्याच्या पावडरीमुळे आपल्या भडंगाला अगदी खमंग असा वास येतो छान। तुम्ही बघू शकता, आता आपले मसाले त्यामध्ये आता फ्राय झाले निवडलेले चिरमुरे ॲड करणार आहोत। चिरमुरे आपण छान निवडून घ्यायचे आहेत, मगच ते ॲड करायचे आहेत। आता हे चिरमुरे ॲड केल्यानंतर आपण त्याला छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण तेल आणि मसाला पूर्ण चिरमुऱ्यांना कवर झाला पाहिजे। अशा प्रकारे चिरमुऱ्यांना सर्व मसाला लागेल इतपत आपण त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि खालूनही आपला मसाला जळणार नाही किंवा बरोबर कढीपत्ताही ॲड करून घ्यायचा आहे। आता मी याच्यामध्ये 2 उडदाचे पापड चुरा करून टाकणार आहे, यामुळे आपल्या पिवळी भडंग जी आहे कोल्हापुरी, तिला आणखीन चवदारपणा येणार आहे। सर्व मिश्रण आपण छान हलवून घ्यायचं आहे। बघू शकता, आता ही आपली कोल्हापुरी पिवळी भडंग तयार आहे। आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबूमुळे आपल्या भडंगाला एक आंबटपणा येणार आहे, जो अगदी स्पेशल असणार आहे। आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे, आपली भडंग ही तयार आहे। यामध्ये फक्त चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा टीस्पून इतकं मीठ फायनली आता कोल्हापुरी पिवळी भडंग ही तयार आहे, किंवा नमकीन मुरमुरा असेही म्हटलं जातं। तुम्ही तुमच्या घरी शिल्लक राहिलेल्या चिरमुऱ्यांपासून अशी कोल्हापुरी पिवळी भडंग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुमचा मला सपोर्ट भेटेल आणि मी अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत जाईन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक बनवताना नेहमी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे।